पटकन आमचे वरिष्ठ कर्वे काकांना आम्ही विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द इथे बोलावे. फार आनंद होतो आणि मला 1978 साली आमच्या घरामध्ये जो खासाबांच्या पुण्यतिथीचा आणि तबला नाईट ह्या नावाखाली एक कार्यक्रम झाला त्याची प्रचंड आठवण येते. आणि ते जे इन्फॉर्मलपणा असतो, मैत्रीचा, उठण्या बसण्याचा, खाण्यापिण्याचा, गप्पा गोष्टी करण्याचा, आणि त्यात तबला चालू आहे, हा खरोखर आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून याला स्नेहसंमेलन असं नाव दिलंय. संमेलन म्हटलं तर लोकांना वाटेल मोठं काहीतरी असतं, पण 10 जणांचं पण संमेलन असू शकतं हे इथे सहज दिसून येत आहे. आणि याच्यामधनं उद्देश हाच आहे की सगळ्या तबलियांनी एकत्र यावं आणि विचारांची देवाणघेवाण करावी. गुटबाजी जो संगीतामध्ये जो भाग आहे त्या गुटबाजीला डावलून आपण एकत्र आलं पाहिजे आणि आपला विचार विनिमय होत राहायला पाहिजे आणि त्यासाठी एकत्र जमायला पाहिजे. जनरली पुण्यतिथी असतात, कॉन्फरन्सेस असतात, तिथे प्रत्येक जण येतो, परफॉर्म करतो आणि निघून जातो. तर त्याच्यामध्ये मैफिल होऊ शकत नाही. श्रोत्यांसाठी असेल, पण कलाकारांसाठी मैफिल असण्याची नितांत गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हा जो प्रकार आहे तो 78 साली दिसून आला की तेव्हा एक माहोल निराळा होता, खासाब गेलेले होते आणि त्यामुळे तबल्यामध्ये एकदम व्हॅक्युम निर्माण झाला आणि सगळे खासाबांशी जे निगडीत आणि नसलेले सुद्धा. म्हणजे मला आठवत आहे त्यावेळेस की अर्जुन शेजवळ आले होते. मी तेव्हा पहिल्यांदा मी पखावाला ऐकला आणि तो सुद्धा इतका सुंदर असतो. म्हणजे आता प्रकाश शेजवळ गेले, नाहीतर खरं म्हणजे तोही खरं आपलाच एक भाग आहे. पखावाज्यांना सुद्धा एकत्र आणायला पाहिजे. तर असं हे जमून आलेलं आहे. नितीनने फक्त सूतवाच्य केलं की असं काहीतरी व्हावं. आणि गोष्ट अशी आहे की अशा गोष्टी करायला शहरांमध्ये तर प्रचंड खर्च आहे. इथे थोडक्यात होऊ शकतो. इथे काही खर्च नाही, फक्त जाण्या येण्याची जेवढा म्हणून त्रास आहे तेवढाच आहे. बाकी याच्यामध्ये खरं हे टाइम अँड अगेन व्हायला सुद्धा हरकत नाही. आणि एकत्र जमून विचार आहेत, वादन आहे, गप्पा आहेत. आणि मी निवेदन करीन की नुसता तबला वाजवताना त्यांचे विचार सुद्धा त्याच्यातून मांडायला पाहिजे. नुसता आता इथे सगळे तबलीच आहेत, त्यामुळे श्रोते कोण नाही आहेत. त्यामुळे आपल्या तबल्याबद्दल आपल्याला काय वाटतं, म्हणजे आत्ताच मला वाटतं सुधीर संसारांबद्दल बोलत होतो. तबला आणि आपण हे एक कसे होऊ. आणि हा तबलियेचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की तो त्याच्या तबल्यापासून परार राहतो, की त्याला त्याच्या तबल्यापासून त्याला आनंद मिळत नाही. तर हा आनंद मिळवण्याचा तबलिया जीवनभर प्रयत्न करत असतो. तर त्याच्यामध्ये जर मित्रमंडळींचा हातभार लागला तर त्याच्यामधनं आनंद निर्माण होईल आणि गोष्ट पुढे जाऊ शकेल असं माझं मत आहे. आणि त्यामुळे आदर आहे, वेलकम तर आहेच आहे आणि असं करत राहणं ही गरजेची गोष्ट आहे असं मला वाटतं आधुनिक काळामध्ये. साफ करणं, कारण हे काय पडीक आहे तसं हे आले होते ना अगोदर. ते माझ्यासाठी काय, मी रॉयल जसा असेल तसं आपल्या बसण्यापुरतं आणि झोपण्यापुरतं आणि खाण्यापुरतं ताट स्वच्छ पाहिजे. ह्याच्या पलीकडे असो का नसो त्याचा आपल्याशी काही संबंध नाही. पण हे सगळं तुम्ही येणार ह्या नादाने जे काही करता आलं आणि त्याच्याने ही जागा जास्ती सुशोभित मी म्हणणार नाही पण उपयुक्त जास्ती करण्याचा दृष्टी. नाही तर मला तर उपयुक्त आहेच, पण कारण इथे गोठे, गाई, बकऱ्या सगळं काही झालेलं आहे इथे. त्यामुळे तुम्ही आलात, आता हे नवीन पाहुणे पहिल्यांदी बकऱ्या आल्या, माझे पाहुणे आहेत. आणि जागा घेताना तो खरा आनंद होता की आपल्याला काहीतरी आपल्या हौसेपोटी काहीतरी करता येईल. तर पहिल्यांदी काहीच काम नाही, तबल्याचा तर काय असा विषय सुटत नाही. त्यामुळे पहिल्यांदा बकऱ्या आल्या म्हणजे टाइमपास त्यांच्या मागे फिरायला. नंतर त्या बकऱ्या गेल्या, मग काहीतरी वाटलं आपल्याला काहीतरी गती येईल म्हणून तेव्हा मी एकाला देऊन टाकल्या फुकट. नंतर एक 2-3 वर्षांतर गायी आल्या, त्या पण फुकट आल्या. मग त्यांना सांभाळलं, त्याची जागा उपयोग. मग ते गेले. मग मला कळलं की बाबा हे खुंटीवरती मी काय चरायला घेऊन जाऊ शकत नाही, खुंटीवरती सांभाळलं. तर ते 2 वर्ष मी स्वतः सगळं करून खुंटीवरती सांभाळली. नंतर इथे संजय आहे, त्याला दिली त्या गाई. आणि आता मला वाटतं आता हे तुमच्यासाठी यायचं पुढे, आता हे तुमच्यासाठी आहे. आणि ह्याच्यामधनं पॉझिटिव्हली काहीतरी निघालं पाहिजे. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही म्हणता शेती करणं सोपं नाही, तर तो संजय आहे, आता जमिनीचा वापर झाला पाहिजे. आता त्यांनी समजा भुईमुग लावलाय, म्हणजे ह्या गोष्टी करत राहिल्या पाहिजे.
आणि त्याच्या बरोबरीने जर ह्या अशा गोष्टी होत असतील विद्येच्या, तर ह्याच्यापेक्षा पलीकडचा आनंद काय असू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमचं एनी टाइम एनी मोमेंट तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. कधी सांगा, ते हे अरेंज करावं काय फार त्रास नाहीये. तर ते तुम्ही या आणि एन्जॉय करा आणि शेअर पण करा. कारण विद्या ही विद्या, तबला हे काय असं काय ताशा आणि असं नाही, हे विद्याचा विषय आहे. आणि ती विद्या ह्या जागेमध्ये येते, ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि तुमच्या सगळ्यांचं कधी अजून वाटलं तुम्हाला कधी असं करायचं, तर तुम्ही फक्त मला सांगा, म्हणजे मी ऑर्गनाइज करेन. म्हणजे हे आता तर रेडी आहे, आता एनी टाइम आता तर तयार आहे ना. काही थोड्या, पण आपल्या एवढ्या लोकांसाठी तर पुरेसं आहे. तर तेव्हा तुम्हाला वेलकम. आणि नुसतं नाही, तबला तर आपण आलोच आहोत. गवयांमध्ये चंद्रशेखर सांगत होता की गवई तर एकमेकाचं तोंड पाहत नाही, तर त्यांना बोलवा, एकत्र या, म्हणा, गप्पा मारा, तुमचं काय ते सांगा. हा मग करायला पाहिजे. तर आपण सुरू. आणि आपल्याकडे वारसा आहे तबल्याचा, महाराष्ट्रात तबल्याचा पण वारसा आहे आणि गाण्याचा पण वारसा आहे. तर या दोन्ही वारसे आपल्या महाराष्ट्राने जपायला पाहिजे. सगळ्यांना 4-10 वेगवेगळ्या गुरूंकडे शिकलेले, वेगवेगळ्या प्रकारच्या रचना, बंदिशी, अभ्यास, सगळे प्रत्येक जण आपापल्या परीने असतो, ते कॉन्ट्रीब्युट व्हायला पाहिजे आणि एकत्र यायला पाहिजे. हे नाहीतर वेगवेगळं राहतं. थँक्यू. मला वाटतं मी ठीक बोललोय. थँक्यू व्हेरी मच. आपले विचार अतुल साहेबांनी ठेवलेले आहेत. खरं तर मोकळं होऊन एखाद्या विषयावर बोलणं हे आज कमी झालेलं आहे. पण कर्वे साहेबांनी आपल्या मनाला जे वाटलं, जे भिडलं ते सांगितलं. आणि कलेसाठी जे जे करावं लागेल, करायला पाहिजे. खरं तर ही दुर्मिळ गोष्ट आता आहे. ते म्हणाले तसं विचारांची देवाणघेवाण, गटबाजी, या गुरूंचा त्या गुरूंचा गट, या गुरूंचा गट, असं दिसतं. म्हणजे आता आम्ही पण त्या माध्यमात आहोत, तर हे दिसतं, जाणवतं कुठे कुठे. पण आम्हाला ज्या ज्या गुरूंची दीक्षा मिळाली, त्यांची जी तबलाबाबत किंवा त्या कलेबाबत ज्ञानावर जी निष्ठा होती, ती निष्ठा आता हळूहळू व्यवसायीकरण झालं आहे आता या सगळ्या गोष्टींचं. तर त्याच्यामुळे ते शिकवणारी जी मंडळी आहेत ती लगन आता कमी कमी होत चाललंय. म्हणून जुनी माणसं आज आमच्या सोबत आहेत. त्यांच्याकडनं जेवढं घेता येईल तेवढं आम्हाला घेता आलं पाहिजे, घेतलं पाहिजे. तर हळूहळू तुम्ही सगळे यावर बोलालच. मी सुरुवात करतो आपण आजच्या कार्यक्रमाला. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रमोद टेंबे यांच्या तबला वादनाने होईल. आणि हार्मोनियम साथीला बर प्रमोद टेंबे आपल्या समोर तबला वादन करतील. प्रमोद टेंबे गुरु आहेत, त्यांचे गुरुवर्य आहेत नितीनजी बर्वे साहेब. हॅलो, सगळ्यांना माझा नमस्कार. माझं नाव प्रमोद टेंबे आहे. तर मी जास्ती वेळ घेणार नाही. मी फक्त धातीटाचा कायदा हेच वाजव बस. जास्ती मी अजून रियाज वगैरे माझा झालेला नाही आहे तेवढा. सो फक्त धातीटा मी वाजवेल, धातीटाचा कायदा वगैरे बस. आणि आपण रियाज करण्यासाठीच इथे आलोय. हो. सगळ्यांनी सांभाळून घ्या आणि गुरुवारांना माझा नमस्कार.
तिटक तिटक घे तिटक घेन तरी गिडतक ता तरी गिडतक तक्कडान घेन ता दा हा.